साहेब रागावणार नसेल तर एक प्रश्न विचारू का? अरे विचार की. नाही, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आणि पैशावाले असून सुद्धा तुम्हाला विठ्ठलाचं एवढं वेळ कसं काय हो? आणि आता पण गाडी तुम्ही वाटवाकडी करून मंदिराजवळ घ्यायला लावली. कसं आहे, आज माझ्याकडे सगळं काही आहे. आजच्या काळात सुद्धा संस्कारांना जपणारी, नीतिमत्तेला धरून चालणारी, परस्परांचा सन्मान करणारी माझी लेक ललिता आहे. ताईसाहेब उठा ना. ताईसाहेब काय? किती वेळा तुला सांगितलं मी पार्टीहून आले की मला उठवायचं नाही. कर्तृत्ववान, निर्व्यसनी, निर्बळ असा माझा जावई रमेश आहे. $5 लाखांनी शो कर. आणि मग आमचं शेंडीफळ हुशार, अभ्यासू, सगळ्यात मुख्य म्हणजे नाकासमोर सरळ चालणारा माझा लेक प्रशांत आहे. एक लार्ज. ओके साहेब. आणि कसं आहे, हे सगळं आहे ना, हे क्षणभंगूर आहे. माझा विठ्ठल जर माझ्यापाशी नसेल तर काहीच नाही. मी तर निव्वळ 4 फॅक्टरींचा मालक आहे, पण माझा विठ्ठल हा संपूर्ण सृष्टीचा कारभारी आहे. आणि भक्ती नेहमी थोरा मोठ्यांचीच करायची असते. ते आत्ताच फोन आला होता. थोरले साहेब येऊ राहिले. काय? पप्पा येत आहेत? माय गॉड. अगं मग मूर्ख मुली हे आधी नाही का सांगायचं? नकोय मला तो चहा. जा नेऊन ओत कुठेतरी आणि माझे कपडे काढून ठेव. जा. पप्पा बायकोचा फोन आहे. हॅलो. हॅलो. कुठेस तू? पप्पा येत आहेत घरी. लवकर ये. आलो आलो आलो. नागेश दादा, मला ना घरी जायला लागेल. माझ्या तिजोरीची चावी येते ना घरी. म्हणजे माझे सासरे घरी येत आहेत, जे मला पैसे देणार आहेत. हे बघ, तुझी नेहमीची कारणं नकोत माका. नागेश भाई, मी कारण नाही देत. मी खरं काय ते सांगतो. म्हणजे कसं आहे बघ ना, की आता सासरे यायच्या आधी मला घरी जायला पाहिजे. जर मी घरी नसेन तर ते मला पैसेच देणार नाहीत ना. आणि त्यांनी जर मला पैसे नाही दिले तर तुझं कर्ज कसं फेडू? मला जायला लागणार. असं सांग. निघ निघ निघ. हॅलो. काय? पप्पा येतात. पप्पा का व्हॉट इज दिस यार? अरे हो, 10 मिनिटात जरा मी फ्रेश होऊन येतो. हां, तू पण तयार राहा, आपल्याला लगेच ऑफिसला जायचं. साहेब काम होते. काय रे? मागे बोललो होतो तुम्हाला, जरा सुट्टी हवी होती. कशाला? गावाकडे जरा जमिनीचा वाद झालाय, मिटून आलो असतो. हो 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 हो, अरे बरोबर, तू बोलला होतास. विठ्ठलाच्या नामस्मरणात काहीही लक्षातच राहत नाही बाबा. बरं तू जा मग. हां, काय काळजी करू नकोस इथली, मी बघतो काय ते.
आणि तिथे कसलीही मदत लागली तरी कळव हो. जा, चिंता करू नको. हो हो, ये ये ये. विठ्ठल.